राम राम मंडळी, राम राम मंडळी. मी ज्योती कपिले, आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मंडळी, आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे नवशक्ती या वर्तमानपत्रातील मोगरा फुलला या सदरा अंतर्गत एक लेख. शीर्षक आहे मी अयोध्या नगरी बोलते. लेखक आणि अभिवाचक ज्योती कपिले. मी अयोध्या नगरी बोलते. होय, मी अयोध्या नगरी बोलते. आज माझं मन अतिव आनंदाने भरून आले आणि त्यामुळे मला वाचा फुटली आहे. म्हणून तर तुमच्यासारख्या जिवलगांसमोर मी रामज्योतीच्या साक्षीने माझ्या आनंदात तुम्हाला सहभागी करून घेत आहे. मला आजही ते त्रेतायुग आठवते. दशरथ राजाची प्रजा, अयोध्या नगरीचे रहिवासी, शरयू नदी, राजाचे कुटुंबीय सगळेच आतुरतेने राज्याच्या वारसाची वाट बघत होते. कित्येक मोठमोठे यज्ञ, याग, दानधर्म केले गेले. तेव्हा कुठे दशरथ राजाला पुत्रप्राप्ती झाली. मग राम आणि अयोध्येचं म्हणजे माझं नाव कायमच जोडलं गेलं. अर्थात हे माझं परमभाग्य होय. शरयू नदीच्या काठावर वसलेली मी एक प्राचीन धार्मिक नगरी, भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील शहर, तसेच हिंदूंचे पावन तीर्थक्षेत्र. आणि आता तर मला जगभरातील एक प्रसिद्ध शहर, तीर्थक्षेत्र म्हणून मान मिळालेला आहे. असं म्हणतात की म्हणून हे शहर वसवलं आणि त्याला अयोध्या नाव दिलं. अयोध्या म्हणजे जेथे युद्ध करणं शक्य नाही असे. रामायणात प्राचीन कोसला साम्राज्याची राजधानी अयोध्या होती असं सांगितलं जातं. त्यामुळे या शहराला कोसला असंही संबोधलं जात असे. जैन, संस्कृत, बौद्ध, ग्रीक आणि चीनी स्तोत्रांमध्ये या शहराचं जुनं नाव साकेत होतं असा उल्लेख आहे. कोणी अवध म्हणूनही माझा उल्लेख करतं. ब्रह्मांड पुराणातील एका श्लोकात तर अयोध्या सर्वात पवित्र आणि महत्त्वाचं नगर आहे असा उल्लेख आलेला आहे. हिंदूंसाठीच्या 7 महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रापैकी एक तीर्थक्षेत्र असणाऱ्या या अयोध्येचा म्हणजे माझा इतिहास बघितला तर सुरुवातीच्या बौद्ध आणि जैन धर्मग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की गौतम बुद्ध आणि भगवान महावीरांनीही अयोध्येला भेट दिली आणि इकडे वास्तव्य केलेलं आहे. अयोध्येला एक सुंदर राम मंदिर होतं, पण मुघलांनी ते सत्तेच्या जोरावर जमीनदोस्त करून त्यावर मशीद बांधली. जवळजवळ 500 वर्षापासून हा वाद चालला होता. 40 वर्षापासून हे प्रकरण कोर्टात गाजत होतं. राम मंदिराच्या आंदोलनात कित्येक कारसेवकांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या, कित्येक कारागृहात गेले, कित्येकांनी आपल्या प्राणांची, रक्ताची आहुती दिली आणि मग कुठे ते बलिदान सार्थकी लागलं. हजारो कारसेवकांच्या संघर्षामुळेच आज राम मंदिरांचं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि माझ्या रोमारोमात राम नावाच्या आनंद लहरी उचंबळू लागल्या आहेत. आपल्या सर्वांचं राम मंदिराचं स्वप्न पूर्ण होत आहे. श्री राम जन्मभूमीच्या प्रस्तावित राम मंदिरासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते 2020 साली भूमिपूजन करण्यात आलं होतं. तेव्हापासून मंदिराचे एक संकल्प साकारण्यास सुरुवात झाली होती. चहू बाजूने मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला आणि लाखो करोडो रुपयाची रक्कम उभी राहिली. त्यात कित्येक करोडपती तर आहे, परंतु यशोदा नावाची एक अशी स्त्रीही आहे जिला कोणाचा आधार नाही. तरीही तिने मंदिराबाहेर चप्पल बूट सांभाळून जमवलेले 51 लाख रुपये राम मंदिर ट्रस्टला देणगी दिलेली आहे. अशा लोकांचे ऋण कधी न फिटणारं आहे. शिवाय मंदिरासाठी प्रत्येक राज्यातून वस्तू पुरवल्या गेल्या आहेत. त्यात केशर असो वा ब्लँकेट, नाशिकमधून आलेला तुळशीचा हार, तर तिकडच्या काळाराम मंदिराच्या शुभेच्छा वाटतात. सगळं काही राममय झालं आहे. सहयोग आणि सहकार्याच्या जोरावर हे मंदिर 70 एकर जमिनीवर उभे राहिलेले असून या 3 मजली मंदिरासाठी मूर्ती कशी निवडली ते ऐका. वाल्मिक रामायणात वर्णन केलेल्या भगवान रामाच्या रूपाचं वर्णन गडद वर्णाचे, अतिशय सुंदर, कोमल आणि आकर्षक असं केलेलं आहे. त्यामुळे रामलल्लाच्या मूर्तीचा रंग काळा ठेवण्यात आला आहे.
मान्यतेनुसार जन्मभूमीत बालरूपाची पूजा केली जाते. या कारणास्तव श्रीरामाची मूर्ती बालक रूपात बनवण्यात आली. त्यामुळे मूर्तीला रामलल्ला आणि बालकराम हे नाव देण्यात आलं आहे. मूर्तीची उंची 51 इंच असून वजन सुमारे 200 किलो आहे. रामलल्लाला सोन्याचा मुकुट घालण्यात आला असून मूर्तीच्या डाव्या हातात सोन्याचं धनुष्य आणि उजव्या हातात सोन्याचा बाण असून तो हात आशीर्वादही देत आहे. याशिवाय रामलल्लाच्या मूर्तीच्या बाजूला विष्णूचे दशावतार म्हणजे मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की यांच्या आकृत्या कोरण्यात आल्या आहेत. रामलल्लाच्या मूर्तीच्या मस्तकावर सूर्य विराजमान असून याशिवाय स्वस्तिक, ओम, चक्र, गदा अशी सनातन धर्माची प्रतीकेही मूर्तीवर आहेत. रामलल्लाची ही मनभावन मूर्ती कमळाच्या आसनावर विराजमान असून पिवळा पितांबर परिधान केलेली ही मूर्ती बघताच डोळ्याचं पारणं फिटतं. कर्नाटकातील तरुण शिल्पकार अरुण योगीराज यांनी ही मूर्ती घडवलेली आहे. मूर्ती कृष्णशिळा या पाषाणातून तयार केली गेलेली आहे. या पाषाणावर कुठल्याच द्रव्य स्वरूपी अभिषेकाच्या तीर्थावर कुठलाही हानिकारक परिणाम होणार नाही. इतकी कसोशीने मंदिराच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली गेली आहे. राम मंदिराची रचना मुख्य वास्तुविशारद अहमदाबादच्या चंद्रकांत सोमपुरा यांच्यासह त्यांची 2 मुले निखिल सोमपुरा आणि आशिष सोमपुरा यांनी केली आहे. हिंदू ग्रंथ, वास्तुशास्त्र आणि शिल्पशास्त्रानुसार मंदिराची रचना करण्यात आली आहे. हे मंदिर जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर ठरणार आहे. पारंपरिक नगाडा शैलीत बांधलेले हे मंदिर पूर्व पश्चिम दिशेला 308 फूट लांब, 250 फूट रुंद आणि 161 फूट उंच आहे. प्रत्येक मजला 20 फूट उंच असून मंदिरात 392 स्तंभ आणि 44 दरवाजे असतील. मंदिरामध्ये पूर्वेकडून प्रवेश दिला जाईल आणि दक्षिणेकडून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. संपूर्ण मंदिर 3 मजली आहे. मुख्य मंदिरात पोहोचण्यासाठी भाविकांना 32 पायऱ्या चढून जावे लागेल. लार्सन अँड टुब्रोने म्हणजेच L&Tने राम मंदिराची रचना करून देशातील पारंपरिक आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकाम केलेले आहे. त्यामुळे पुढे हजारो वर्ष हे मंदिर वादळ, वारा आणि पावसाच्या धारा झेलत उभे राहणार आहे. राम मंदिराच्या निर्मितीसाठी राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातून गुलाबी बन्सीबहारपूरचे दगड आणले आहेत. संपूर्ण दगडाची निर्मिती असलेले हे मंदिर सर्वात शक्तिशाली असून भूकंप देखील सहजपणे सहन करण्यास सक्षम असणार आहे. तसेच बांधकामात एकही धातू नसल्याने पूर्ण शॉकप्रूफही आहे. फक्त याचा कळस सोन्याचा आहे आणि त्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली गेलेली आहे. त्याशिवाय या राम मंदिराची रचना एका विशिष्ट पद्धतीने करण्यात आली आहे की ज्यामुळे श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या कपाळावर श्री रामनवमीच्या दिवशी सूर्यकिरणांचा स्पर्श होईल. तेव्हा त्या अद्भुत घटनेचं सुमारे 6 मिनिटे दर्शन घेता येणार आहे. आजचा दिवस सुवर्णमयी 22 जानेवारी दुपारी 22 जानेवारी 2024 आज माध्यान्ह वेळी अयोध्या नगरी आणि मंदिर परिसरात बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था केलेली होती. जवळपास 10,000 CCTV कॅमेरे, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ड्रोनची नजर, रासायनिक जैविक किरणोत्सारी हल्ल्याबाबत जवानांना प्रशिक्षण दिले. बुडण्याच्या घटना आणि भूकंपासारख्या आपत्तीचा सामना करण्यासाठी NDRFला प्रशिक्षण दिले. आरोग्याच्या संभाव्य आपत्कालीन प्रसंगासाठी अवघी नगरी सज्ज झाली आहे. संपूर्ण अयोध्या नगरी इतकी नटली सजली आहे की वाटतंय आज दिवाळी साजरी होत आहे. मला लख्ख आठवते राम वनवास पूर्ण करून अयोध्या नगरीत आले तेव्हाही प्रजेने दिवाळी साजरी केली होती. आज फक्त अयोध्याच नाही तर संपूर्ण भारत आणि अवघ्या जगताची यात भर पडली आहे. ठिकठिकाणी नव्हे, घरोघरी रोषणाई, दीपोत्सव, शोभायात्रा, भजन, कीर्तन, पालखी, गाणी, नामस्मरण अशा वेगवेगळ्या स्वरूपात जगभरातून
भक्तगण रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यात सहभागी झाले आणि ही घटना एक नवल ठरली आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत साधू संत तसेच सिने, उद्योग व विविध क्षेत्रातील मान्यवर निमंत्रित सोहळ्यास उपस्थित होते. अयोध्येत भारताच्या पंतप्रधानाच्या हस्ते होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह स्क्रीनिंग जगभरात करण्यात आलं. संपूर्ण जग राममय झालं आहे. लोक राम, लक्ष्मण, सीतामाई, हनुमानाच्या तसेच भारतीय पेहरावाच्या वेशभूषेत जमले होते. ते गात होते, नाचत होते. रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून मंदिरावर गुलाब पुष्पाच्या पाकळ्यांची उधळण केली गेली. पण मला सर्वात जास्त काय भावलं माहितीये? ते राम मंदिराच्या निर्माण कार्यात सहभागी झालेल्या श्रमिकांवर, होय श्रमिकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी फुलं, पाकळ्या उधळला. तो क्षण जे हात निर्मितीसाठी मंदिरासाठी खपत होते ते वंदनीय आहेतच. अशा वेळी बाबा बोरकर यांच्या पुढील ओळी पटकन ओठावर आल्या. देखने ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. आसमंतात जय श्रीराम जयघोष होत आहे. अयोध्या नगरीत माझ्या भूमीवर आता रामलल्ला विराजमान झालेले आहेत. त्यामुळे वाटतं की परत रामराज्य सुरू झालं आहे. रामराज्य म्हणजे दुर्जनाचा नाश हे ठरलेलं आहेच, पण रामाने जसा सज्जनांना आधार दिला आणि मृत शत्रूचा सन्मान केला, तसंच हे रामराज्य समस्त भारतीयांना, जगताला न्याय, आनंद, समाधान, समृद्धी देणारं ठरो. हीच त्या अयोध्या नगरीच्या रामलल्लाकडे प्रार्थना होय. आताच आपण लेख ऐकला. मी अयोध्या नगरी बोलते. लेखन आणि अभिवाचन ज्योती कपिले. तर मंडळी, लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली आणि आपल्या स्वकीयांची काळजी घ्या. लिहित रहा, वाचत रहा, व्यक्त होत रहा. थँक्यू. राम राम.